गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्रोफेसर नितीन भालेराव, एस.एम. ऑफिसर डिफेन्स अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आजचा जो व्हिडिओ आहे तो एक खास विषयावरती आहे. त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून एस.पी.आय. जी.एस.पी.आय. बद्दल नवीन नवीन अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आता काय आजचा जो व्हिडिओ आहे की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामधून मला फोन करतात, त्याच्यानंतर कन्फ्युजन आहे, त्याच्यानंतर कमेंट सुद्धा करता की सर एस.पी.आय. आणि जी.एस.पी.आय.चा सिलेबस काय आहे, त्याच्यानंतर याच्यासाठी कुठले बुक्स आम्हाला रीड करायचे आहेत. तर यस विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्याच संदर्भामध्ये आहे. तर आजचा व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जय हिंद एव्हरीवन. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे की एस.पी.आय. आणि जी.एस.पी.आय. एस.पी.आयचा फुल फॉर्म काय आहे की एस.पी.आय. सर्व्हिस प्रिपेरेटरी इन्स्टिट्यूट, हे संभाजीनगरमध्ये आहे आणि ते बॉईजसाठी आहे. त्याच्यानंतर जी.एस.पी.आय. म्हणजे काय आहे, गर्ल सर्व्हिस प्रिपेरेटरी इन्स्टिट्यूट, तर हे कुठे आहे, नाशिकमध्ये आहे. तर एस.पी.आय. जे आहे ते मुलांसाठी आहे आणि जी.एस.पी.आय. जे आहे ती मुलींसाठी आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, बघा, याच्यामध्ये काय आहे की मुलांचं कन्फ्युजन आहे की सर जी.एस.पी.आयचा सिलेबस काय आहे, त्याच्यानंतर एस.पी.आयचा सिलेबस काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एस.पी.आय. त्याच्यानंतर जी.एस.पी.आयचा सिलेबस हा सारखाच आहे. म्हणजे मुलींचा वेगळा आणि मुलांचा वेगळा असा सिलेबस नाहीये, दोघांचाही सिलेबस सेम आहे. आता बघा, आपण चर्चा करणार आहोत या सिलेबसवरती, नेमकं याच्यामध्ये सिलेबस काय काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, जेव्हा एस.पी.आय. आणि जी.एस.पी.आयचं नोटिफिकेशन जे आहे ते जेव्हा पब्लिश झालं होतं, तर त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 8वी 9वी 10वीचा तुम्हाला या ठिकाणी बेस असेल. कशाचा? 8, 9, 10 स्टँडर्डचा बेस असणार आहे. त्याच्यावरतीच तुमची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम गव्हर्नमेंट कंडक्ट करणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय आहे की एस.पी.आय. जी.एस.पी.आय. आता याच्यामध्ये 8, 9, 10 स्टँडर्डचा सिलेबस आहे. मग नेमका आपण 8 मध्ये काय रीड करायचं आहे, 9th मध्ये काय रीड करायचं आहे आणि 10th मध्ये काय रीड करायचं आहे. मग सर मी तर स्टेट बोर्डला आहे, त्याच्यानंतर मी तर सीबीएसई बोर्डला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा नोटिफिकेशन आलं होतं तर याच्यामध्ये दोन्ही बोर्ड मिक्सअप आहेत. म्हणजेच काय, सीबीएसई बोर्डचा सुद्धा सिलेबस असणार आहे, त्याच्यानंतर स्टेट बोर्डचा सुद्धा सिलेबस असणार आहे. त्याच्यामुळे काय आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला दोन्ही वर्षाचा म्हणजे दोन्ही बोर्डचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर 8वी 9वी 10वीचा तिन्ही वर्षाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर हो विद्यार्थी मित्रांनो, बघा, तर हा त्यांचा सिलेबस आहे. म्हणजे नेमकं असं प्रॉपर स्पेसिफिक नाही की एवढेच चॅप्टर तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे की तेवढेच चॅप्टर असे प्रिपेअर करायचे असं नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याला सखोल स्टडी हा 8 स्टँडर्डचा पण करायचा आहे. त्याच्यानंतर सखोल डीप मध्ये स्टडी हा 9 स्टँडर्डचा पण करायचा आहे. त्याच्यानंतर डीप मध्ये स्टडी हा आपल्याला 10 स्टँडर्डचा पण करायचा आहे. तर अशा प्रकारे एस.पी.आय. जी.एस.पी.आयचा सिलेबस आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट टॉपिक आहे की याच्यासाठी आय.एम.पी. बुक्स कुठले आहेत, आपण बुक्स कुठले रीड करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, 8, 9, 10 स्टँडर्डचा सिलेबस आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर तुम्ही स्टेट बोर्डचे असाल तर स्टेट बोर्डचे बुक्स तुम्हाला रीड करायचे आहे. सीबीएसई असेल, एनसीईआरटीचे बुक्स रीड करायचे आहे. परंतु तुम्ही जर सोबत अभ्यास केला, एनसीईआरटी सुद्धा बुक्स रीड केले, त्याच्यानंतर स्टेट बोर्डचे सुद्धा बुक्स रीड केले, तर तुमच्यासाठी सफिशियंट आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, बघा, कारण आपल्याला नोटिफिकेशन मध्येच दाखवलेलं आहे की सिलेबस जो आहे तो 8, 9, 10 स्टँडर्डचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बुक्स बद्दलचे कन्फ्युजन होतं ते मी दूर केलं की जेही तुमचं असेल, सीबीएसई असेल, त्याच्यानंतर एनसीईआरटी आहे, त्याच्यानंतर आपलं स्टेट बोर्ड असेल, तर हे सगळे बुक्स जे आहेत तुम्ही ते ऑलरेडी रीड करायचे. परंतु काय करायचं आहे की स्टडी करताना तुम्हाला हा डीप मध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर जास्तीत जास्त एमसीक्यूज टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते सोडवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आणि तुमची जी एक्झाम असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते ऍक्च्युअली 600 मार्काची परीक्षा आहे. 300 मार्कासाठी मॅथमॅटिक्स आहे, 300 मार्कासाठी गॅट आहे. तर याच्यामध्ये काय, गॅटमध्ये जनरल एबिलिटी टेस्ट आहे. गॅट म्हणजे गॅटचं फुल फॉर्म काय, जनरल एबिलिटी टेस्ट. याच्यामध्ये सायन्स, हिस्ट्री, करंट अफेअर्स, इंग्लिश हे सब्जेक्ट्स असतात. त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करताना डीप मध्ये स्टडी करायचा आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, अजून तुम्हाला काही क्युरीज असेल आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये, त्याच्यानंतर एनडीए, त्याच्यानंतर एस.पी.आय. जी.एस.पी.आय. बद्दल, तर खाली स्क्रीनवरती इन्स्टिट्यूटचे नंबर्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काही सॅम्पल पेपर्स हवे असतील, काही सपोर्ट सिस्टम तुम्हाला हवी असेल विद्यार्थी मित्रांनो, नोट्स हवे असतील, तर खाली स्क्रीनवरती नंबर्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बघा, आता सध्या तुमच्या 10 स्टँडर्डच्या एक्झाम चालू आहेत. काही मुलांच्या झालेल्या आहेत, सीबीएसईच्या आणि स्टेट बोर्डच्या अजून व्हायचे बाकी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याला याच्यानंतर क्रॅश कोर्स सुद्धा आपण घेत असतो. क्रॅश कोर्स मध्ये काय असतं की तो ऑफलाईनचा क्रॅश कोर्स असतो. त्याच्यामध्ये सखोल आपल्याला तुम्हाला नंतर पुढे 1 महिना प्रिपरेशनसाठी मिळणार आहे. तर त्याच्यामुळे ऑफलाईनचे जे बॅचेसचं रजिस्ट्रेशन आहे ते ऑलरेडी चालू झालेलं आहे. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल की सर येस मला ऑफलाईनच्या बॅचला जॉईन करायचं किंवा करू शकता, तर खाली इन्स्टिट्यूटचे नंबर्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही मला कॉल करून ऑफलाईन बद्दल सखोल माहिती घेऊ शकता. त्याच्यानंतर ऑनलाईन जर माहिती तुम्हाला हवी असेल त्याच्याबद्दल सुद्धा सखोल माहिती तुम्ही घेऊ शकता. आणि डोंट वरी, एवढं परीक्षेचं टेन्शन घ्यायचं नाहीये. जो भी तुम्हाला काही डाऊट्स असेल, क्युरीज असेल, परीक्षेबद्दल असेल, बुक्स बद्दल असेल, पेपर्स बद्दल असेल, तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला मला एवढं सांगायचं होतं की तुमचं कन्फ्युजन दूर झालेलं आहे की नेमकं प्रॉपर सिलेबस काय आहे, कुठले बुक्स रीड करायचे आहेत. तर परत भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. जय हिंद.